हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको, महाडिस्कॉम, महावितरण, केडीएमसी साठी ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंटची एक सिरीज स्टार्ट करत आहे, जी तुम्हाला एलडीसी, यूडीसी, डेप्युटी मॅनेजर, अकाउंटंट आणि ऑडिटरसाठी कामात येणार आहे. ठीक आहे. ही जी सिरीज आहे ही आपण आजपासून स्टार्ट करत आहे, ज्याच्यामध्ये आजचा फर्स्ट युनिट जो आहे तो आहे फायनान्शियल पॉलिसी अँड कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी. ठीक आहे. हे जे क्वेश्चन्स आहे हे ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंटचे क्वेश्चन्स आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची आणखी चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. चॅनलच्या पेज लिस्टवर तुम्हाला सगळेच टाईपच्या प्लेलिस्ट मिळून जातील. त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज पूर्ण बघून घ्या, जेणेकरून तुमची आणखी चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. आज आपण फायनान्शियल पॉलिसी अँड कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीचे 25 MCQs. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट रिफ्लेक्ट द इन्व्हॉल्व रोल ऑफ CFO इन स्ट्रॅटेजी ऑपरेशन. खालीलपैकी कोणते CFOच्या धोरणात्मक भूमिकेचे आधुनिक स्वरूप स्पष्ट करते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, एन्शुरिंग ओनली रेग्युलेटरी कंपायलन्स. सेकंड, मॅक्झिमायझिंग डिव्हिडंड टू शेअर होल्डर. थर्ड, लीडिंग रिस्क ॲडजस्टेड कॅपिटल बजेटिंग डिसिजन. अँड फोर्थ, मॉनिटरिंग TDS डिडक्शन ऑन वेंडर पेमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, लीडिंग रिस्क ॲडजस्टेड कॅपिटल बजेटिंग डिसिजन. जोखमीच्या दृष्टीने समायोजित भांडवली अंदाजपत्रक निर्णय घेणे. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग रेशिओ इज कन्स्ट्रेंट डायरेक्टली रेस्ट्रिक्ट अ फर्म सस्टेनेबल ग्रोथ रेट. खालीलपैकी कोणता गुणोत्तर मर्यादित झाल्यास थेट टिकाऊ वाढ दरावर परिणाम होतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, नेट वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर. सेकंड, इन्व्हेंटरी होल्डिंग पिरियड. थर्ड, डिव्हिडंड पेआउट रेशो. अँड फोर्थ, फिक्स असेट टर्नओव्हर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डिव्हिडंड पेआउट रेशिओ. ठीक आहे. लाभांश वितरण गुणोत्तर. नेक्स्ट, थर्ड, what is the primary cause effect ambiguity in the interface of financial policy and corporate strategy. ओके. आर्थिक धोरण आणि कॉर्पोरेट धोरण यामधील प्रमुख कारण परिणाम गोंधळ काय आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, स्ट्रॅटेजी डिपेंड्स ओनली ऑन मार्केट डेटा. सेकंड, फायनान्शियल पॉलिसी कॉज स्ट्रॅटेजी फेल्युअर. थर्ड, financial policy may both influence and influenced by strategy. And fourth, strategy is static while finance is dynamic. The correct answer आहे third, financial policy may both influence and influenced by strategy. आर्थिक धोरण धोरणावर परिणाम करते व त्याच्याकडून प्रमाणित होते. नेक्स्ट, फोर्थ, which of the following strategy would not be suitable for firm facing constraint under its SGR. ठीक आहे. SGR मर्यादा असलेल्या कंपनीसाठी कोणती रणनीती योग्य आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, रिड्यूस डिव्हिडंड पेआउट. सेकंड, इन्क्रीज असेट टर्नओव्हर. थर्ड, इश्यू ॲडिशनल इक्विटी. अँड फोर्थ, इन्क्रीज लॉंग टर्म डेप्ट विदाउट अफेक्टिंग इक्विटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ, इन्क्रीज लॉंग टर्म डेप्ट विदाउट अफेक्टिंग इक्विटी. इक्विटी न बदलता दीर्घकालीन कर्ज वाढवणे. नेक्स्ट, फिफ्थ, विच लेवल ऑफ स्ट्रॅटेजी इज मोस्ट लाईकली टू इन्फ्लुएन्स डिव्हिडंड पॉलिसी. लाभांश धोरणावर सर्वात जास्त परिणाम करणारे धोरण कोणत्या पातळीवर असते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, फंक्शनल. सेकंड, बिझनेस युनिट. थर्ड, कॉर्पोरेट. अँड फोर्थ, ऑपरेशनल. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, कॉर्पोरेट. नेक्स्ट, सिक्स्थ, द सस्टेनेबल ग्रोथ रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. टिकाऊ वाढ दर कोणाशी थेट प्रमाणात असतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, डिव्हिडंड पेआउट. सेकंड, रिटर्न ऑन इक्विटी. थर्ड, फिक्स असेट बेस. अँड फोर्थ, टोटल लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिटर्न ऑन इक्विटी. इक्विटीवरील परतावा. नेक्स्ट, सेवन्थ, अ CFO इन्व्हॉल्वमेंट इन सप्लाय चेन मॅनेजमेंट इज प्रायमरी ड्यू टू. CFO पुरवठा साखळी व्यवस्थापनात का सहभागी होतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, वेंडर इव्हॅल्युएशन प्रोटोकॉल. सेकंड, फायनान्शियल वायबिलिटी अँड कॉस्ट रिस्क असेसमेंट. थर्ड, रिडक्शन ऑफ इनपुट प्राइजेस. अँड फोर्थ, बेटर वेअर हाऊसिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, फायनान्शियल वायबिलिटी अँड कॉस्ट रिस्क असेसमेंट. वित्तीय व्यवहार्यता व जोखीम मूल्यांकन. नेक्स्ट, 8, which of the following indicate poor alignment between financial planning and strategy. खालीलपैकी काय आर्थिक नियोजन व धोरणामधील असमतोल दाखवते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, लो नेट प्रॉफिट मार्जिन विथ हाय ROE. सेकंड, हाय डिव्हिडंड पेआउट ड्युरिंग एक्सपान्शन.
Third, conservative capital budgeting during boom. And fourth, high inventory with high sale growth. The correct answer आहे second, high dividend payout during expansion. विस्तार काळात जास्त लाभांश. नेक्स्ट, 9th, which financial planning equation is incorrect. बघा, खालीलपैकी कोणते वित्तीय समीकरण चुकीचे आहे? तर बघा, फायनान्शियल प्लॅनिंग मीन्स FR plus FT plus FG. सेकंड, SGR means ROE into 1 minus D. EFR means S into T by S of PS minus M into S1 minus 1D. फॉर्म्युलेज आहेत. आणि फोर्थ, DROA means SGR divided by retention ratio. तर आन्सर आहे फॉल्स. जे करेक्ट आहे ते ROA इक्वल्स टू SGR डिवाइड बाय रिटेन्शन रेशो, कारण की हा जो इक्वेशन आहे हा इनकरेक्ट आहे फॉर फायनान्शियल प्लॅनिंग. नेक्स्ट, 10th, विच इज नॉट अ व्हॅलिड फंक्शन ऑफ स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेंट. खालीलपैकी कोणते धोरणात्मक वित्तीय व्यवस्थापनाचे कार्य नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, टॅक्टिकल स्टाफिंग डिसिजन. Second, selection of profitability investment. Second, optimal capital mix formulation. And fourth, internal control system design. The correct answer है first, tactical staffing decision. कर्मचारी नियुक्ति is not a valid financial strategy, financial management. Next, 11. In strategic finance, a debt equity ratio is typically accepted in. धोरणात्मक वित्त व्यवस्थेत जास्त कर्ज इक्विटी गुणोत्तर कोणत्या उद्योगात स्वीकारले जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, सॉफ्टवेअर इंडस्ट्री. सेकंड, FMCG फर्म. थर्ड, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. अँड फोर्थ, कन्सल्टिंग फर्म. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, पायाभूत सुविधा प्रकल्प. नेक्स्ट, 12th, पोर्टफोलिओ डिसिजन डिफर फ्रॉम इन्व्हेस्टमेंट डिसिजन बिकॉज दे. पोर्टफोलिओ निर्णय गुंतवणूक निर्णयापेक्षा कसे वेगळे असतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, आर बेस्ड ऑन पास्ट इन्व्हेस्टमेंट ओनली. सेकंड, इव्हॅल्युएट आयसोलेटेड रिटर्न. Third, evaluate overall contribution to firm performance. And fourth, ignore risk factor. The correct answer है third, evaluate overall contribution to firm performance. एकत्रित योगदान मोजता. Next, 13, which of the following would decrease sustainable growth rate. खालीलपैकी काय टिकाऊ वाढ दर कमी करेल? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, लोअर डिव्हिडंड पेआउट. सेकंड, लोअर ROE. थर्ड, हायर प्रॉफिट मार्जिन. अँड फोर्थ, लोअर असेट बेस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, लोअर ROE मीन्स कमी ROE. नेक्स्ट, 14, कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजी प्रायमरी डील्स विथ. कॉर्पोरेट स्तरावरील धोरण मुख्यतः कोणाशी संबंधित असते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, एक्झिक्युशन ऑफ SOP. सेकंड, प्लांट लेवल इफिशियन्सी. थर्ड, बिझनेस डोमेन सिलेक्शन. अँड फोर्थ, डिव्हिडंड डिक्लेरेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, बिझनेस डोमेन सिलेक्शन, व्यवसाय क्षेत्र निवड. तसंच बघा, अकाउंट्सची PDF अवेलेबल आहे, ऑल इन वन, फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, गुड्स अँड सर्व्हिस, ऑडिटिंग, बिझनेस लॉ, इन्कम टॅक्स, फायनान्स. इंग्लिश आणि मराठी कंबाईन लँग्वेजमध्ये आहे, ज्याच्यामध्ये 7000+ MCQs आहेत. ठीक आहे, ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 15, फायनान्शियल स्ट्रॅटेजी इनडायरेक्टली इंटरफेस विथ. आर्थिक धोरण थेट कोणाशी जोडले असते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, कस्टमर सेगमेंटेशन स्ट्रॅटेजी. सेकंड, प्राइसिंग पॉलिसी ओनली. थर्ड, रिसोर्स मोबिलायझेशन अँड अलोकेशन. अँड फोर्थ, डिपार्टमेंटल HR पॉलिसीज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रिसोर्स मोबिलायझेशन अँड अलोकेशन, साधनांची उभारणी व वाटप. नेक्स्ट, 16, अ फर्म परस्युइंग स्टेबल ग्रोथ स्ट्रॅटेजी वुड टिपिकली. स्थिर वाढ धोरण अवलंबणारी कंपनी काय करेल? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ॲग्रेसिव्हली रेज कॅपिटल. सेकंड, रिड्यूस डिव्हिडंड पेआउट. थर्ड, अलाइन ग्रोथ विथ लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी. अँड फोर्थ, फोकस ओनली ऑन शॉर्ट टर्म प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, अलाइन ग्रोथ विथ लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी, वाढ दीर्घकालीन टिकाऊतेशी जुळवून घेईल. Next, 17, which of the following is a least important when calculating EFR. EFR गणनेसाठी खालीलपैकी काय कमी महत्त्वाचे आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, चेंज इन सेल. सेकंड, फिक्स कॉस्ट व्हेरिएशन. थर्ड, पेएबल दॅट चेंज विथ सेल्स. अँड फोर्थ, डिव्हिडंड पेआउट रेशिओ. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, फिक्स कॉस्ट व्हेरिएशन, स्थिर खर्चातील बदल. Next, 18, which financial policy decision has direct influence on future SGR.
भविष्यातील SGR व थेट परिणाम करणारा कोणता वित्तीय निर्णय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्स, सेकंड बोनस शेअर इश्यू, थर्ड रिटेन्शन रेशियो डिसिजन अँड फोर्थ चेंज इन इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन मेथड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिटेन्शन रेशियो डिसिजन, राखीव गुणोत्तर निर्णय. Next 19. A CFO focusing on ESG financing would likely avoid. ESG वित्त पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करणारा CFO काय टाळेल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ग्रीन बॉन्ड, सेकंड क्लायमेट रिस्क डिस्क्लोजर, थर्ड फॉसिल फ्यूल इंटेन्सिव्ह इन्व्हेस्टमेंट अँड फोर्थ कार्बन नॅचरल प्रोजेक्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फॉसिल फ्यूल इंटेन्सिव्ह इन्व्हेस्टमेंट, जीवाश्म इंधन आधारित गुंतवणूक. नेक्स्ट 20. फंक्शनल लेवल स्ट्रॅटेजी इन फायनान्स टिपिकली इन्क्लूड. वित्तीय कार्यात्मक स्तरावरील धोरणात काय समाविष्ट असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मार्केट एंट्री टायमिंग, सेकंड कॅपिटल बजेटिंग एक्झिक्युशन, थर्ड ब्रँड व्हॅल्युएशन अँड फोर्थ डिपार्टमेंटल वर्कफोर्स ट्रेनिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कॅपिटल बजेटिंग एक्झिक्युशन, भांडवली अंदाजपत्रकाची अंमलबजावणी. नेक्स्ट 21. द की डिफरन्शिएटर ऑफ स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेंट इज. धोरणात्मक वित्तीय व्यवस्थापनाचे वैशिष्ट्य काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्स प्लॅनिंग, सेकंड बॅकवर्ड लुकिंग ॲनालिसिस, थर्ड फॉरवर्ड लुकिंग डिसिजन ओरिएंटेड फायनान्स अँड फोर्थ कॉस्ट मिनिमायझेशन. करेक्ट आन्सर आहे थर्ड फॉरवर्ड लुकिंग अँड डिसिजन ओरिएंटेड फायनान्स, पुढे पाहणारे निर्णय केंद्रित वित्त. नेक्स्ट 22. CFO प्ले अ की रोल इन मर्जर अँड ॲक्विजिशन बिकॉज. CFO विलिनीकरण व अधिग्रहणात महत्त्वाची भूमिका का बजावतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट दे प्रिपेअर HR ड्यू टू डिलिजन्स, थर्ड दे मॅनेज टॅक्स रिटर्न फिलिंग, थर्ड दे एक्सेस व्हॅल्युएशन रिस्क अँड सिनर्जीज अँड फोर्थ दे मॅनेज शेअर होल्डर्स मीटिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड दे एक्सेस व्हॅल्युएशन रिस्क अँड सिनर्जीज, मूल्यांकन जोखीम व समन्वय तपासतात. नेक्स्ट 23. एक्सटर्नल फंडिंग रिक्वायरमेंट इज हायर वेन. EFR कधी जास्त असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिटेन अर्निंग आर हाय, सेकंड पेएबल इन्क्रीज इन लाईन विथ सेल, थर्ड कॅपिटल इंटेन्सिटी इज लो अँड फोर्थ डिव्हिडंड पेआउट इज हाय. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ डिव्हिडंड पेआउट इज हाय, लाभांश वितरण जास्त असेल तेव्हा. नेक्स्ट 24. अ कॅपिटल स्ट्रक्चर पॉलिसी टार्गेटिंग अ 1:1 DER वुड प्रेफर. 1:1 DER साध्य करण्यासाठी भांडवली धोरण काय करेल? तर बघा ऑप्शन आहे झिरो डेप्ट, सेकंड इक्विटी अँड डेप्ट इज इक्वल टू प्रोपोर्शन, थर्ड हाय डिव्हिडंड पेआउट अँड फोर्थ 100% प्रेफरन्स शेअर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इक्विटी अँड डेप्ट इन इक्वल प्रोपोर्शन, इक्विटी व कर्ज समान प्रमाणात असते. नेक्स्ट 25. व्हॉट मेक अ फायनान्शियली सस्टेनेबल ऑर्गनायझेशन. कोणती गोष्ट आर्थिकदृष्ट्या टिकाऊ संस्था घडवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिलायन्स ऑन गव्हर्नमेंट ग्रांट, सेकंड सिंगल इन्कम स्ट्रीम, थर्ड पिरियॉडिकल फायनान्शियल प्लॅनिंग विथ मल्टिपल रेव्हेन्यू मॉडेल्स अँड फोर्थ ग्रोथ ॲट ऑल कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पिरियॉडिक फायनान्शियल प्लॅनिंग विथ मल्टिपल रेव्हेन्यू मॉडेल्स, नियमित नियोजन व अनेक उत्पन्न स्त्रोत. तसंच बघा महाट्रान्सकोची ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे, टॅली कम्प्युटराइज अकाउंटिंग PDF, MCQs मस्त रिव्हिजन बेस्ड PDF आणि प्रॉब्लेम प्लस फॉर्म्युला बेस्ड PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.